हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळीचं टायमिंग आहे 5 वाजेला उठलेली होती, 4:45ला. आणि सुरुवातीला अगोदर पाणी तापवायला ठेवलेलं आहे. गरम पाणी, थोडंसं कोमट पाणी पिलं सकाळ सकाळी तर मग छान असतं. तर गरम पाणी केलेलं आहे आणि आता पित आहे. ह्या कॅटलीमुळे मला खूप फायदा झालेला आहे. मागच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. मग गरम पाणी पिलं छान मस्त. स्वतःचं सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर मग सुरुवातीला अगोदर आपल्या दारासमोर आपण जर थोडंफार पाणी शिंपडलं ना सकाळी आपल्या माठातलं, तर आपल्या दाराजवळ रात्रीची पितरं आलेली असतात. तर त्यामुळे आपल्या पितरांना म्हणजे शांतीसाठी दारासमोर पाणी घातलेलं चांगलं असतं. आणि रात्री जो दिवा लावलेला होता तो घरात आणून घेतलेला आहे. तर सकाळीच रुटीनला सुरुवात इतकी छान आणि मस्त झालेली होती ना आज. तर असं वाटत होतं आता डेली जी आहे ना सुरुवात याच पद्धतीने करावी. आणि सकाळचं वातावरण इतकं छान आणि फ्रेश बाहेर, तर खूप छान वाटतं. सुरुवातीला झाडू मारायच्या अगोदर म्हटलं सोफा व्यवस्थित नीट आवरून घेऊया. रात्री व्यवस्थित आवरलेला असला तरीही थोडंफार मुलांचं बसणं उठणं झाल्यामुळे थोडाफार गोळा झालेला असतो, किंवा रात्री जी निगेटिव्ह एनर्जी असते ना थोडीफार का होईना, आपलं अंथरूण जरी तसं असलं ना, पण सुरुवातीला आपण बेड वगैरे व्यवस्थित आवरूनच घेतला पाहिजे झाडू मारायच्या अगोदर. तर सोफा जो आहे तो व्यवस्थित नीट करून घेत आहे. आणि सकाळी उठण्याचं कारण म्हणजे आज गावी जायचं आहे मला लग्नासाठी. माझ्या काकाचं मुलाचं लग्न आहे ना, तर त्यासाठी मग लवकर माझी 7 वाजेची ट्रेन आहे. त्याआधी बाकीची घरातली जी काही कामं आहेत म्हटलं ती सगळी आपण आवरून घेऊयात, कारण एकटीच जाणार आहे. सिद्धी, वेदू घरी आहेत दोघी आणि एकटीच जाणार आहे मी. तर त्यासाठी म्हटलं मुलांनाही आपलं कसं धावपळ ही चालूच असते, की आपण गेल्यानंतर म्हणजे मुलांना जास्त ताप होऊ नये, किंवा त्यांनाही स्कूल असते, क्लासेस असतात वगैरे, तर मग आवरायला तितका वेळही नसतो. जितकं होईल तितकं आपलं आवरायचं काम जे आहे ते चालू असतं. तर माझं तेच चालू होतं, की जेणेकरून तिला अभ्यासासाठी वेळ मिळावा, किंवा घरी आपण नसलो ना मुलांचंही मन लागत नाही आणि आपलाही जीव खूप हे होतो, की जात आहे बाबा व्यवस्थित राहतील किंवा नाही, कसं राहतील काय राहतील, असं सारखी धाकूड म्हणजे आपल्या मनामध्ये चालूच असते. तर मग पण तिचे पप्पा आहेत त्यांच्याकडे, पण तरीही शेवटी वाटतंच. आणि आपण गेल्यावर त्यांनाही म्हणजे वेदूला तर अगदी म्हणजे मी कुठं जायला निघाली की तिला रडायलाच येतं, नको जाऊ बोलतं. पण म्हटलं बेटा 2 दिवसात लगेच येईल, 2 दिवसासाठीच जायचं आहे. तर मग सकाळी म्हटलं आता आपण उठलेलो आहे तर ब्रह्ममुहूर्तावरती थोडं सकाळी मस्त छान अशी पूजा जी आहे आपली झाली पाहिजे. तर त्यासाठी मग मी खिडक्या वगैरे उघडून घेऊयात. मस्त छान फ्रेश असं वातावरण जे आहे, सकाळची थंडी, आपण गुलाबी थंडी जिला म्हणतो, तिचा आनंद थोडा घेऊयात. तर मस्त छान बाल्कनीला झाडू वगैरे मारून घेते. आणि सकाळी जर अंधारामध्ये तुळसला दिवा लागला ना तर इतकं छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटतं ना. आता लवकरच मी ह्या रुटीनला सुरुवात जी आहे ना ती करणार आहे. सकाळी होतं माझं लवकर उठून, पण एक आहे मेन म्हणजे बाहेर जाणं होतं. सकाळी आम्ही वॉकिंगला जातो आणि तिकडनं आल्यानंतर परत वेदूची स्कूल असते, ते असते, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो, म्हणून सकाळचं शूट होत नाही. पण आता याच्या पुढे बघूया कसं काय मॅनेज होतं. ते पण करायचं आहे मला, कारण सकाळी मला खूप जास्त सकाळची पूजा खूप जास्त आवडते. तर म्हणावी तितकी जास्त थंडी नाही आहे आज, कारण इतकी जास्त खिडकी ओपन केल्यानंतर रोज ना जरा जास्त थंडी वाजत होती सकाळी. अगदी म्हणजे बाहेरनं जावंसंच वाटत नाही. पण आज कमी थंडी वाटत होती. खिडकी ओपन केल्यावरही जास्त थंडी नव्हती. आता कमी झालेली आहे. म्हणजे आजच्या दिवशी तरी मला कमी थंडी वाटत होती. नाही तर मी डेली उठते ना तेव्हा खूप जास्त थंड वातावरण वाटतं आणि मग खिडकी उघडावीशी सुद्धा वाटत नाही. मस्त छान अशी तुळशी मातेची पूजा इथं झालेली आहे आता.
मनात जर ठरवलं ना आपण तर आपण काही करू शकतो. जर रात्री आपण मनामध्ये विचार करून झोपलो ना की सकाळी मला एवढ्या टायमिंगला उठायचंच आहे, 5ला मला उठायचंच आहे किंवा हे काम मला करूनच घ्यायचं आहे, तर ते नक्की आपल्याकडून होतं आणि आपल्याकडून आपोआप बरोबर उठलं जातं. रात्री जर आपण स्वतःला सांगून झोपलो ना की सकाळी मला ह्याच वेळेला जाग आलीच पाहिजे, नक्की आपल्याला 100% जाग आल्याशिवाय राहत नाही किंवा आपण उठतोच. खरं सांगायला गेलं ना तर रात्री मला इतका उशीर झालेला होता सगळं आवरत वगैरे आणि परत मला कालचा व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर वगैरे करून सगळा व्हिडिओ रेडी करून घ्यायचा होता, कारण परत मला ट्रेनचा प्रवास होता. दुसऱ्या दिवशी मी 12:30-1पर्यंत उतरणार होती जळगाव स्टेशनला. तिकडनं परत माझ्या घरी जायला मला 1:30-2 वाजणारच होते आणि 1 वाजेपर्यंत काही करून मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचाच होता. माझा नेहमी प्रयत्न असतो की 1पर्यंत माझा व्हिडिओ गेलाच पाहिजे, कारण बरेच जण वाट बघत असतात किंवा व्हिडिओची सवय झालेली असते किंवा टायमिंग आपला जातो व्हिडिओचा, त्याच्यामुळे असं वाटायला नको म्हणून माझा नेहमी प्रयत्न असतो. पण कधीतरी मुलांचं जाणं येणं गडबड, स्कूलची घाई वगैरे असली ना तर थोडंफार मग टायमिंग माझा इकडे तिकडे होतो, व्हिडिओ येण्याला थोडाफार उशीर वगैरे होऊन जातो. तर पण मनात जर ठरवलं ना तर शक्य आहे सगळं. तोही प्रयत्न मी आता करणार आहे की वेळेवर व्हिडिओ हा आलाच पाहिजे म्हणून. आता हा जो व्हिडिओ आहे ना तो मी गावावरून म्हणजे गावालाच करणार आहे. याचं व्हॉइस ओव्हर वगैरे तिकडे जरी शूट केलेला असला तरीही, तर याच्यामध्ये थोडंफार आजूबाजूला गावाकडे कसं गल्ली वगैरे असते आणि तिकडचा वगैरे आवाज आहे ना तो येईलच थोडाफार व्हिडिओमध्ये, तर प्लीज तेवढं मॅनेज करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान छान मस्त असे गावाकडचे आमचे छान असे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न जो आहे, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो करेलच तुम्हाला. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत चला आणि व्हिडिओचा आनंद घेत चला आणि आमच्या गावाकडचं कशी पद्धत आहे काय आहे तेही बघत चला. तर सकाळी मस्त छान अशी ब्रह्ममुहूर्तावरती माझी देवपूजा आज झालेली होती आणि मनाला इतकं समाधान आणि प्रसन्न वाटत होतं ना, खूप जास्त वाटत होतं. आणि कापूरदानीमध्ये तर कापूर टाकलेला आहे आणि याचा कापुराचा जो सुगंध सकाळी मस्त छान असा संपूर्ण घरामध्ये दरवळत होता. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग माझी सुरुवात झालेली होती. आपलं जेवढं होईल तेवढी कामं आपण करून घ्यावी, जेणेकरून आपल्या मुलांना त्रास होणार नाही. दुसऱ्या दिवशी तिलाच आवरावं लागेल म्हटलं. भांडे सुकलेली होती सगळी, रात्रीची धुवून ठेवलेली होती मी ती. तरी मी तिला बोललेली होती सकाळी जर वेळ नसेल तर लावून द्यायचं बेटा म्हटलं तेवढी. पण म्हटलं चला आता आपण वेळ आहे तर संपूर्ण भांडी जी आहेत ती खाली करून तिला ठेवूया जाडी. आणि भांडे जे आहेत ती ट्रॉलीमध्ये व्यवस्थित असे लावून घेते. आणि आज मी आवळ्याचा ज्यूस वगैरे सकाळी काहीच घेतलेलं नव्हतं, कारण तर मला प्रवास करायचा होता आणि चहा घेतल्याशिवाय मला चालणार नव्हता. आणि आवळ्याचा ज्यूस पिलं ना मग निदान थोडा तरी गॅप मी चहा आणि ज्यूसमध्ये देत असते, म्हणजे 1 तास तरी मिनिमम देतच असते. त्यामुळे मग मी सकाळी म्हटलं आता आपण आवळ्याचा ज्यूस 2-3 दिवस आता आपलं असंही स्किप होणारच आहे, तर आजच्या दिवसही आपण राहूया आणि चहा मस्त छान घेऊया. बसने जर जायचं असलं ना तर मात्र मग मी चहा नाही घेत, कारण बसचा मला ना थोडा जास्त त्रास होतो. पण ट्रेनचं माझं खरं तर माझं रात्रीचंच रिझर्वेशन होतं, पण ॲक्च्युली आमची गाडीच रद्द झाली. शालिमार गाडीचं आमचं रिझर्वेशन होतं जळगावला जाण्यासाठी, पण गाडी रद्द झाल्यामुळे मग आमचं रिझर्वेशन कॅन्सलच झालं. त्यामुळे मग मी सकाळी तात्काळचं गीतांजलीचं रिझर्वेशन केलं आणि गीतांजलीने मग मी जळगावला आलेली होती. आणि तसंही रात्री म्हणजे ट्रॅव्हल्सने करू शकत होती प्रवास, पण म्हटलं रात्री थंडीमुळे नको, आपण दुपारी 12-1पर्यंत मस्त छान जळगावला पोचून जाऊ, 2 वाजेपर्यंत आपल्या घरी आपण पोचू. म्हणून त्या हिशोबाने मग मी सकाळीच निघायचा प्रयत्न केलेला होता. तात्काळचं रिझर्वेशन केलं आणि त्या बसने मग जायचं होतं मला. तर वेदूसाठी मी आता इथं टिफिन भरून घेत आहे. आणि रात्री मी काय केलं, आपल्या नेहमीच्या ज्या पुऱ्या असतात ना, गुळाचं पाणी वगैरे करून मी ज्या पुऱ्या तळून घेते, थोडंसं त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालते, पीठ मळताना थोडं तेल घालते आणि मीठ घालते. त्या पुऱ्या मी करून घेतलेल्या होत्या आणि शेंगदाण्याची चटणी. मला नेहमी प्रवासात जायचं असलं की मी तेच करून ठेवते मुलांसाठी. दुसऱ्या दिवशी त्यांना स्वयंपाकाचा ताप नको बाबा, 1 वेळचं तरी जेवण होऊन जाईल म्हणून मग मी तेच करून ठेवते घरच्यांसाठी, किंवा थोडंफार मीही घेऊन जाईल. तर तिचा टिफिन आता मी इथं पॅक करून दिलेला होता वेदूसाठी आणि चहा मात्र ठेवलेला होता. साय जी आहे ती आता इथे काढून घेत आहे. साय
रोजची मस्त छान जमा होत असल्यामुळे तुपाला छान मदत होते. वेदूचा टिफिन पॅकिंग केला ना, थोडंसं मी चटणीवरती तेल घालायचं विसरली होती आणि मग सोबतच माझाही टिफिन पॅक करून घेतला. 2 पुऱ्या घेतल्या, म्हटलं बस होतील तेवढे आपल्याला सकाळी नाश्त्याला. तिकडे गेल्यानंतर मस्त छान जेवण वगैरे होऊन जाईल घरी मम्मीकडे गेल्यानंतर. तर असं एवढं सगळी कामं होईपर्यंत चहा माझा मस्त छान असा आटलेला होता आणि थोडा मी याच्यामध्ये चॉकलेट चहा, जो नमसा चहा तुम्हाला सांगितला, तो याच्यात टाकलेला होता. त्याच्याने ना चव खूप छान आहे. चला ताईंनो, आता निघाली आहे, 6:15 वाजलेले आहेत. 7 वाजेची ट्रेन आहे. तर चला. तर 6:15ला आम्ही घरून निघालो. वेदूला स्कूलमध्ये सोडायचं होतं, तिला स्कूलला सोडलं आणि मग आम्ही आलेलो होतो कल्याण स्टेशनला. इथून आता पुढे तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला मिळतील. 1-2 तरी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर चला ताईंनो, व्हिडिओचा मी इथे एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.